त्यानंतर पाहतो पुढील प्रश्न, 9 ने भाग जाणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज व 3 अंकी लहानात लहान मूळ संख्या यामधील फरकाला कोणत्या संख्येत निशेष भाग जाईल? आपल्याला पर्याय सांगायचे आहेत आणि इथे 2 पर्याय नोंदवा म्हणलेले आहे. 2 पर्याय नोंदवा असं ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं त्यावेळेस आपल्याला दोन्ही पर्याय बरोबर असणं गरजेचं आहे. एक पर्याय बरोबर असेल तर अर्ध मार्क असं मिळणार नाही. बरेच जण असं विचारत होते मला की एक पर्याय बरोबर असेल तर अर्ध मार्क मिळतील. असं होणार नाही, कारण इथे 2 पर्याय नोंदवाच्या प्रश्नामध्ये आपल्याला दोन्ही पर्याय बरोबर असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क हे मिळतात. तर आता पहा प्रश्नाचं उत्तर आपण सोडूया. 9 ने भाग जाणारे सर्व 2 अंकी संख्या म्हणलेले आहे. मग 2 अंकी संख्या कुठे येतात? 9च्या पाड्यामध्ये जे काय येतात ते सगळे 2 अंकी संख्या आहे 9 ने भाग जाणारे असतात. मग पहा 9चा पाडा आपल्याला लिहायचं आहे आणि त्या संख्यांची बेरीज करायची आहे. 9 दोन्ही 18, 27, त्यानंतर पहा 36, 45, 54, 63, 72, 81, 90 आणि 99. त्यानंतर 99 नंतर जे काही संख्या येतात ते 3 अंकी असणार आहेत. आपल्या 2 अंकी संख्या फक्त आपल्याला घ्यायला सांगितलं आहे आणि 3 अंकी लहानात लहान मूळ संख्या. 3 अंकी लहानात लहान संख्या असते 100, परंतु 100 ही काय आहे? समसंख्या, म्हणजेच ती संयुक्त संख्या येते. 101 ही सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या आहे. तर या संख्येला फक्त या संख्यानेच भाग जातं, म्हणून याला आपण मूळ संख्या म्हणतो. मग आता यांची बेरीज करायची आहे आणि त्यामधून आपल्याला हे वजा करायचं आहे आणि त्या वजाबाकीला कशाने भाग जाईल हे सांगायचं विद्यार्थ्यांनो. मग पहा बेरीज आपण करूयात. तर पहा इथे बेरीज देखील आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे. हे ट्रिक्स शिकायचे आहेत जेणेकरून आपल्या परीक्षेमध्ये वेळ वाचणार आहे. हे सगळं असं तुम्ही ॲडिशन करत असला तुमचा वेळ खूप जाणार आहे. मग इथे पहा हे 9 आहे, त्यानंतर 9, 9 दोन्ही 18, 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 7 आणि 2 9, 9 चौक 36, 6 आणि 3 9, 9 5 45 आणि 5 आणि 4 9, 9 सख 54, म्हणजे 540 हे काय झाले? दशक झाले. मग आता पहा 9, 8 आणि 1 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 5 45 यामध्ये मिळवायचं आहे. 5, 8 आणि 5. आता यामधून हे वजा करायचे 101, 4, 8, 4, 484 आलेलं आहे. मग यामधील फरक आपण काढलेला आहे 484. मग आता या फरकाला तुम्हाला सांगायचं आहे पर्यायामधून कोणत्या कोणत्या संख्येने याला भाग जातं, म्हणजे इथे तुम्हाला विभाजित कसोटीचा वापर करायचा आहे. मग इथे पहा पर्याय काय? 11, 4, 8 आणि 16. मग 4ची कसोटी काय? दिलेल्या संख्येतील दशक आणि एकक स्थानच्या अंकाला 4ने भाग असेल तर त्या संख्येला देखील 4ने भाग जातं. मग इथे पहा 4 दोन्ही 8, 4 1 4, म्हणजे 4ने याला भाग जाणार आहे. परंतु 8ची कसोटी काय? शतक, दशक आणि एकक स्थानातील अंकाला जर 8ने भाग असेल तरच त्या पूर्ण संख्येला 8ने भागतं, म्हणजे ते आपल्याला चेक करायचं आहे. मग पहा 8 6 48 होणार आहे आणि पहा इथे 4 राहतं, म्हणजे त्याच्या 8ने याला पूर्ण भाग जाणार नाही.